सांगतो. पहिल्या टप्प्यात अर्जप्पा सचिन आणि आम्ही दादाची आमची येताना वाटत चर्चा झाली. परवा दिवशी आमची गोपीचंदची चर्चा झाली होती. त्यांनी सांगितलं तुम्ही जाताय, मी येणार नाही, मला वेळ नाही, म्हणजे कुठंतरी आहेत का. पण इथं येतं असताना भाऊ काहीतरी देऊन या. मी पहिल्या टप्प्यातलं आपल्याला सांगतो की 5 कोटी रुपये पहिल्या टप्प्यातलं आपल्याला देतो. त्याची सुरुवात 5 कोटीनं करतोय, पण 15 लाखांना नाही, 5 कोटीनं. आणि जयकुमार गोरे बोलून जात नाही. हो, अनेकदा मुख्यमंत्री नायगावला आले, अनेक लोकांनी त्या नायगावला जाऊन गेले, अनेकांनी नायगाववर राजकारण केलं राज्याचं आणि समाजाचं, पण सावित्रीबाईचं स्मारक नाही तिथं, त्या 4 भिंतीच्या पलीकडे गेलं नाही. आम्ही आत्ता बजेटमध्ये 145 कोटीचं सावित्रीबाईंचं स्मारकाला आपण मंजुरी आणली, त्याचं टेंडर आपण करतो. आता तुम्ही इथं हे दुसरं स्थळ आहे आपलं, याही ठिकाणी तेवढ्याच ताकदीचं स्मारक आमच्या मल्हारराव होळकरांचं उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका आम्ही घेणार आहे. कारण स्टेजवर बसलेला आमचा सभापती आहे, त्याची ताकद आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय. आणि आम्हाला तुम्ही सांगितलं ते खरं आहे, सभापती कुणाच्याही केबिनला जात नाही, सभापतीच्या केबिनमध्ये सगळ्यांना यायला लागतं. एवढी ताकद या पदामध्ये आहे. काय मागायचं आहे, आणि तो माणूस विकासाची भूमिका घेऊन सामाजिक जाण असणारा माणूस आज सभापती म्हणून काम करतोय. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी असंच नाही हिरलं, सगळे हिरून आणलं तिथं, काळजी करू नका, सगळं हिरून आणलेलं आहे. त्यामुळं कुणाला कुठं द्यायचं आणि कुणाकडून काय करून घ्यायचं आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पेक्षा जास्ती कुणालाही माहिती नाही. त्यामुळे आप्पा लय बाजूबाजूला इकडं तिकडं फिरून काय उपयोग पण नाही. माझं सांगणं आहे, शेवटी एक लक्षात घ्या, शूरवीराच्या सैन्यात सहभागी व्हायचं असते, मल्हाररावांच्या सैन्यात सहभागी व्हायचं असते, त्याचा अभिमान असतो आपल्याला. अशा शूरवीराच्या सैन्यातच सहभागी व्हायचं असते. ती भूमिका आपल्याला घ्यायला लागेल. आप्पा पहिल्या टप्प्यातलं मी सांगतो की 5 कोटी रुपयेचं जे जन्मस्थळ आहे, ते जन्मस्थळ विकसित करण्याचं काम हे पुढच्या वर्षीच्या जयंतीच्या आज चालू होईल. हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो, काळजी करू नका. आणि त्यातनं 5 कोटी त्या स्मारक तिथं किती लागतं मला माहिती नाही, त्याचा आराखडा बनवू आपण. उरलेलं कुठं द्यायचं तेही बघू आपण. 5 कोटीचा तर हक्क आहे. पण दुसरं सांगतो आपल्याला, आता शिंदेसाहेब इथं आपण आहात, शिंदेसाहेब आपण एक मोठा आराखडा बनवायचा संकल्प आपण 30 कोटीचा 35 कोटीचा केला आहे. आपण लगेच 200-300 कोटीचा उड्या टाकू नका, पण टप्प्यानं आपण जाऊ. पहिल्या टप्प्यातला 30 कोटीचा आराखडा तुम्ही घ्या, शिंदेसाहेब आम्ही पुढे घेऊन जाऊ, आणि तो आराखडा राबवण्याची जबाबदारी ग्रामविकास खात्याकडे द्या. बाकी बघतो मी काय, काळजी करू नका. शेवटी सभापतीने आदेश दिला की काय होतं तुम्ही सोडून द्या विषय. अगदी कुणाच्या सरकारच्या मनात नसलं, सभापतींनी सांगितलं वरनं की असं करायला लागतं, सगळे करतात. त्यामुळे बाकीचं मी काही जास्तीचं बोलणार नाही. पण या ठिकाणी मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन